लवकर श्रीमंत बनण्याचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांना फसवणाऱ्या कंपन्यांच्या जाळ्यात अडकलेल्या गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक बातमी आहे। जप्त केलेल्या मालमत्तांच्या प्रकरणांमध्ये वर्षानुवर्ष चालणारी कायदेशीर प्रक्रिया आता जलद केली जाणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। नवीन कायद्याच्या माध्यमातून केवळ 6 महिन्यात मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला जाणार असून त्यामुळे सर्वसामान्यांची कष्टाची कमाई वेळेत परत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। मंगळवारी प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली। हा निर्णय घेतला आहे की कायद्यामध्ये बदल करून कायद्यानुसार न्यायालयावर 6 महिन्यात या ॲब्सोल्यूट करण्याचं बंधन आम्ही टाकणार आहोत। आणि त्यासोबत प्रश्नोत्तराचा संपलेला आहे, परंतु उत्तर संपेस्तोपर्यंत वाढवण्यात येत आहे। जसं BNS मध्ये आता फौजदारी कायद्याच्या अंतर्गत जेव्हा एखादी केस चालते, आता नियम असा झालाय की डिफेन्सच्या लॉयरला 2 पेक्षा जास्त ॲडजमेंट घेता येत नाही। तशा पद्धतीनं याही केसमध्ये आम्ही हा नियम करतो आहोत, अमेंडमेंट करतो की 6 महिन्यात निकाल झाला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत 2 पेक्षा जास्त ॲडजमेंट या ठिकाणी घेता येणार नाही। त्यामुळे या प्रॉपर्टीज लवकर ॲब्सोल्यूट होऊन त्याची विक्री करून जो काही सामान्य व्यक्ती आहे त्याचा पैसा आपल्याला परत करता येईल। अन्यथा 10 वर्षापूर्वी ज्यांच्या प्रॉपर्टी जप्त केलेल्या आहेत त्यांचेही केसेस चाललेले आहेत, ते तारखा घेत राहतात, विक्री होत नाही, लोकांचे पैसे मिळत नाही आणि म्हणून हा निर्णय घेतला। इतर आपण ज्या बाबी मांडलेल्या आहेत त्याची चौकशी केली जाईल।